मिळून भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। मान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा रे नमस्कार। भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग साधण्याकरता परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज हळदगाव परिसरामध्ये कोजागिरी निमित्त चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठक मध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे स्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी हे उपस्थित आहे। आईला बाबाला माझा प्रणाम। बाबाला वेळोवेळी साथ देणारी वाराणसी आईची ममता हे उपस्थित आहे। आईला सुद्धा माझा प्रणाम। चर्चा बैठकीचे अध्यक्ष नरेंद्रजी थोटे हे उपस्थित आहे, यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक खापरी परिषद मार्गदर्शक गुणवंताजी भोयरजी हे उपस्थित आहे, यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक वंजारीजी हे उपस्थित आहे, यांना सुद्धा माझा नमस्कार। बाहेरगावून आलेले कार्यकर्ता मार्गदर्शक आदरणीय मंच आजचे संचालक यांना सुद्धा माझा नमस्कार। बाबाच्या छायाचित्राखाली बसणारे सर्व सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार। या गावातील सरपंच उपसरपंच माजी आजी तंटामुक्ती यांना सुद्धा माझा नमस्कार। एक चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम या आधारावर सुरू आहे। आलेले अनुभव प्रत्येक सेवकांनी आणि सेवकींनी आपापले अनुभव भगवंताच्या समोर जे भी आपण भगवंताची चाकरी केली त्या चाकरीचे फळ आपल्याला मिळालेले आहे आणि ते मिळणार आहे। बाबांनी जागावर जगा, बाबांनी जगाला सांगितलं आहे आणि बाबांनी सांगितलं आहे या मार्गाच्या सेवकाला मी 45 वर्ष झाले शिकवण्याचा प्रयत्न केला, पण आजही शिकले नाही। आणि सत्य आहे, आपण आजही शिकलो नाहीये। बाबांनी असं आपल्याला तत्व शब्द नियम दिले आहे, तो आरसा आपण भी आज पाहत नाही। त्या आरशाला आपण पाहिलं तर प्रत्येक नर नारी मध्ये आपलं विचार आकारामध्ये जे विकार आहे, जे विकार बाजूला ठेवून बाबांनी सांगितले आहे का एका भगवंताचे कार्य केल्याने काय होते। आणि खरंच आहे, कारण मानव त्रासलेला जीवन होता, अंधश्रद्धेने होता, असाध्य रोगाने होता, वाईट व्यसनानी होता, शैतान भूत जीन खूप काही त्रासलेलं जीवन होतं। प्रत्येक मानवाला बाबांनी जागवलं। खूप काही आपण देवी देवता का जे पूजन केलं आहे ते भी करून भी आपल्याला समाधान मिळालेलं नाही, पण बाबांनी एका परमेश्वराची एक अगरबत्ती आपल्याला दिली, तो परमेश्वर जागृत शक्ती। बघा भगवंत आपल्या परिवाराची चाकरी करतो, म्हणजे परमेश्वर किती दयाळू आहे। बघा तो परमेश्वर, जो परमेश्वर नर नारीला बनवतो तो परमेश्वर, जो आकारामध्ये निराकार निर्गुण आहे, तो दिसत नाही हवा स्वरूपी, त्याचे गुण दिसतात, त्या भगवंताचे गुण दिसतात। कारण की आपल्या जीवनामध्ये जो अंधकार होता त्या अंधकारामय प्रकाशमय जीवन केलं बाबांनी, तर एका परमेश्वराने दुःखाचे निवारण केलं। आपल्यापाशी खूप पैसा होता,
पण आपल्याला सुख समाधानी मिळाली नाही। सगळ्यांनी आपल्याला लुबाडण्याचे कार्य केले, वैध वाण्याने लुबाडलं, वाईट व्यसनानं लुबाडलं, कितीतरी नाना परीचे जे विचार होते, जसं सांगत होते तसे आपण करत होतो, पण आपण सुखी झालेलो नाही। तर बाबांनी आपल्याला जवळ बसवलं, एका क्षणामध्ये दुःखाचं निवारण केलं। खूप काही अनुभव आहे, खूप काही सांगायचं आहे, पण वेळेला महत्व आहे। का हीच कोजागिरी आहे। आपले बाबाजी शिंदे कोजागिरी पडसोडीला होती आणि बाबांनी त्याच्या विषाचं अमृत कसं बनवलं आणि भगवंत कसे पाठवले त्यांच्या घरी, ही कृपा महान आहे। का भगवंत दुःखातून मुक्त कसा करतो आणि सेवकाला, कोणत्या सेवकाच्या माध्यमातून आपल्याला हा परमेश्वर मिळालेला आहे। आणि सेवकच आपण सेवकाला जिथं काही मार्गदर्शन म्हणा तो कुठं आपण त्याला घेऊन आपण सेवकच नेतो। का आपण मार्गाच्या विषयी आपल्याला जाणीव नव्हती। का या परिसरामध्ये काही असं हा मार्ग आहे बा, मार्गदर्शक कोलारमेटले आहे तेही माहीत नव्हतं, पाचगावले आहे तेही माहीत नव्हतं। फक्त या हळदगाव मध्ये चरडे बाबाजी होते, चरडे बाबाजी ह्याचे सेवक आहे, पण ते त्यांच्या सहवासामध्ये आपण, माझं बी कार्य तिकडं नारानारीकडून होतं पहिले, लांडगे गुरुजीकडून। मग कसं माहीत होतानी मग पाचगाववरून घेतले कमडावीजी, पण असा संवाद। आणि मी एकाच घराचा सेवक होतो आणि बाबाला विनंतीच करत होतो का एकाचे अनेक बनले पाहिजे बाबा, आणि खरंच बाबांनी बनवले। आणि बाबांनी सांगितलं आहे बाबा जागणं आहे, म्हणजे स्वतः आपण जागू तर बाजूच्या जागेल, आणि बाजूच्या जागेल तर गाव जागेल, हे बाबाचं सिद्धांत होतं। आणि खरंच जागलो, आणि जागल्यानंतर बाबांनी एकाचे अनेक बनवले। ही कृपा कोणाची? बाबाची आहे। ही कृपा प्रत्येक दुखी मानवाला मिळालीच पाहिजे। ही जी कोजागिरी एक निमित्त आहे, जो दुखी मानव असेल त्याच्या कानापर्यंत हे ध्वनी जो जाते, आम्ही भी दुखी आहो बा, कोणता त्रासलेला आहो, कोणता वैदानी आहे। आणि बाबांनी सांगितलं आहे 100 जानते मिळून बी एका सेवकाचं काही करू शकत नाही, एका सेवकाला धक्का बी लावू शकत नाही, अशी कृपा बाबाने दिली आहे। आणि बाबावर वाण चालवणारे संतोषराव वानखेडे, त्यांचा बी अनुभव तुम्ही ऐकलेला आहे। आता ते भगवंतात विलीन झाले आहे, म्हणून प्रत्येक सेवकाला जागणं जरुरी आहे। कोण काय करते त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायचा। आपल्या परिवारामध्ये किती दुःख येईल घाबरायचं नाही, मेरा भगवान मेरे पास है, मेरे बाबा मेरे पास है, अटल विश्वास आपल्या मनामध्ये असायलाच पाहिजे। किती दुःख येऊ द्या, परमेश्वर जागृत आहे। पहिला परमेश्वराला, भगवंताला विनंती करा, का परमेश्वर दयाळू आहे, दुःखातून मुक्त मिळते। का आता ताजा अनुभव, माझा एक नातू आहे लहान, मी आता मैत्रीहून आलो आणि त्याला हाती धरलं तर इतकं तापत होता, डोळ्यातून पाणी येत होतं। म्हणलं याला दवाखान्यात काही नेलं नाही बाबा, म्हणलं कसं काय आहे? पाय एक भगवंताची कृपा, भगवंत दयाळू आहे, जवळ आला। त्याला औषध होती थोडीशी, म्हणजे खासी खोकल्याची लावून द्यावं लागते लहान मुलाला। बाबांनी सांगितलं आहे दवा आणि दुवा, दवा आणि दुवा। एका याच्यामध्ये त्याचं थोड्या वेळामध्ये बाबांनी चमत्कार केला का त्याचं थंड अंग गेलं, म्हणजे कुठं गेला ताप, म्हणजे आपला आत्मबल असा वाढतो का भगवंत खरंच काम करतो।
दवा आणि दुवा याच्यामध्ये किती महान कृपा आहे। तसेच माझी पत्नी खूप त्रासलेली होती, रडत होती दुखाने, आणि आमचे कार्यक्रम चालू होते। मला तुझं दुःख दे, मला मी घेऊन जातो हवनाला। पा भगवंत कसा दयाळू आहे, दुःखाचं निवारण भी करतो आणि दुःखातून मुक्त भी करतो। आणि तिचं दुःख दूर केलं, त्या कोणी केलं? बाबांनी केलं। आणि ते पाचगावला गेली, पाचगाववरून वापस आली। मला आता कुठं गेलं दुःख? ते आता आलेली आहे आणि ते अनुभव सांगन बी। असं प्रत्येक मानवाने आत्मबल मजबूत पाहिजे। का घाबरायची काही गरज नाही आहे। का भगवंत परमेश्वर आहे। कोणी शेतामध्ये जातात, शेवकीने निंदाले कापाले इचू कडा इंगूर राहते, अटल विश्वास पाहिजे शेवकींचा। का घरी यायची काही गरज नाही आहे। अरे तिची माती घेतली बाबा हनुमानजी पटकन तुम्ही कामाला लागता। अशी शेवकींचे अनुभव भरपूर काही आहे, पण वेळ नाही आहे। म्हणून प्रत्येक सेवकाने आत्मबल मजबूत करायला पाहिजे आणि आपल्या परिवारामध्ये एकतेचे प्रतीक परमेश्वराला आपल्याला दाखवायचं आहे। का एकता तिथं परमेश्वर आहे। का एकट्याने परमेश्वर मिळत नाही, पुऱ्या कुटुंबाला एकता पाहिजे, तेव्हाच मार्गदर्शक आपल्याला कार्य मिळते। म्हणून प्रत्येकाचं जीवन भगवंत सुखी समाधानी जीवन जगण्याची प्रेरणा देव, सगळ्याचं दुःखाचं निवारण करो। परमेश्वराला एक विनंती करतो आणि सगळ्यांना नमस्कार करतो।